झी 24 तास एक पाऊल पुढे. नक्षलवादाचा रेड अलर्ट या विषयावर आपण चर्चा करतो. या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत की तरुणांना नक्षलवादाचं आकर्षण नेमकं कोणत्या गोष्टी करता वाटतं. लक्षात घ्या, या चळवळीमध्ये 45% महिला आहेत. तरुणांना नक्षलवादाचं आकर्षण 15 ते 20 या वयोगटातले 15%, 21 ते 25 या वयोगटातले जवळपास 50%, 26 ते 30 या वयोगटातले 25%, तर 30च्या पुढचे साधारणतः 10% तरुणांना नक्षलवादाचं इतकं जबरदस्त आकर्षण आहे, तेही आपण पाहताय. बंधुराज लोणे, मला तुम्ही सांगा, एकीकडे सरकारी अनास्था आहे, बेपरवाई आहे, योजनांची अंमलबजावणी नाही, कुठल्याही सरकारी सोयीसुविधा नाही, रेल्वे नाही, वीज नाही, रोजगार नाही, याच्यामुळे विकासाच्या नावानं बोंब आहे. अशाच ठिकाणी तुम्ही वाढताय. भाग क्रमांक 1. भाग क्रमांक 2, स्पष्टपणे सांगा, नक्षलवादी चळवळीचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही, या देशाच्या घटनेवर विश्वास आहे की नाही, आणि त्याहीपेक्षा सुद्धा तसं असेल तर हे नक्षलवादी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण एखाद्या राष्ट्रप्रेमी माणसा इतकेच साजरे करतात का हो? याच्यात पहिला प्रश्नच मी उत्तर असं देतो की आपण जी यादी या प्रश्नाची वाचलेली आहे किंवा सांगितलेली आहे, या यादीमध्येच नक्षलवादी चळवळीचा उगम आहे. म्हणजे जेव्हा 67ला बंगालमध्ये कम्युनिस्टांचं सरकार आलं, आपलं सरकार येऊनही शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, म्हणून कॉम्रेड चारू मुजुमदारच्या खाली नेतृत्वाखाली चौधरी ही चळवळ हत्या करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर त्यावेळी ही युवक या चळवळीत उभा राहिला होता. आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण जर बघितलं तर हे सगळे प्रश्न घेऊन या देशातला युवक या चळवळीत उतरलेला आहे. त्याच्यासाठी असं नाही की फक्त आदिवासी लढतात, शहरातले जे सुशिक्षित आहेत, ज्याला डॉक्टर म्हणता येतील, इंजिनियर म्हणतात, असे सुशिक्षित लोकही या चळवळीत मिलिंद तेंदुंबडे स्वतः इंजिनियर आहेत. हा, मिलिंद तेंदुंबडे असतील आणि असे हजारो लोक आहेत की जे या चळवळीत उतरलेले आहेत. त्याच्यामुळे आपण जी यादी सांगितली त्या यादीमध्येच चळवळीचा उगम आहे. पण तुम्ही मला सांगा, ही रॉबिन हुड नावाची जी प्रतिमा आहे त्याच्यामध्ये देशाचा कायदा हातात घ्यायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? देशाचा कायदा हातात घेण्याचा प्रश्न आहे. आणि ही रॉबिन हुडची प्रतिमा असंही नाही, नक्षलवादी चळवळीकडे बघण्याचा सगळ्या शहरी मध्यमवर्गीयांचा दृष्टिकोन आहे ना, तो मुळामध्ये चुकीचा आहे. तो चुकीचा असल्यामुळे आपल्या पुढे ते रॉबिन हुड दिसतात. किंवा नक्षलवादी चळवळ ही ज्या भागात सुरू आहे तिथल्या जनतेसाठी तो त्यांच्या मुक्तीचा मार्ग आहे. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आपण ज्याला म्हणतो, तर तो जर आपण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही मांडला तरच आपण त्याच्या मुळापर्यंत जाऊ शकतो. पण मला तुम्ही सांगा, हे जे सगळं घडतंय त्या भागाला एकेकाळी रामायणामध्ये आम्ही दंडकारण्य असं म्हणायचो. दंडकारण्य याचा अर्थ दंड देणारं अरण्य. या अरण्यात तुम्ही कोणाला दंड देताय, कोणाला शासन करताय? भारताच्या सरकारला का छत्तीसगडच्या विरोधी पक्षांना का छत्तीसगड सरकारला का या देशाच्या एकसंधतेला? कोणाला आव्हान देताय? मुळामध्ये नक्षलवादी या देशाच्या एकसंघतेला आव्हान देण्याचा प्रश्न नाही. या देशामध्ये जेव्हा 1947ला स्वातंत्र्य आलं तेच मुळात नकली स्वातंत्र्य आहे असं नक्षलवाद्यांचं म्हणणं आहे की ते सत्तांतर होतं. इंग्रज गेले आणि या देशातला काळा वर्ग जो आहे, जो सत्ताधारी वर्ग आहे, तो इथला सत्तेवर आला. त्याच्यामुळे इंग्रज गेल्यानंतर या देशामध्ये कष्टकऱ्यांची सत्ता आलीच नाही. इथं त्या चळवळीचं मूळ आहे. आणि स्वातंत्र्य दिन साजरा करणं किंवा न करणं हा भाग नाहीये. या देशातल्या कष्टकऱ्यांना खरं स्वातंत्र्य साजरा करतो. नक्षलवादी चळवळीत स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, याच्यासाठी केला जात नाही की या देशाला खरं स्वातंत्र्य मिळालंच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते स्वातंत्र्य तुम्ही आता मिळून देणार आहात कुठल्या प्रकारचा विकास तिकडे न येऊन किंवा हिंसेच्या माध्यमातून? म्हणजे एक प्रकारे गांधींच्या तत्वज्ञानाचा तुम्ही पराभवच करताय, ज्यांनी असहकाराने आणि ज्यांचा त्या देशाने सुद्धा त्याग केलेला आहे. असं नाहीये. कसं आहे की शोषण जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्या सगळ्या जे मार्क्स, लेनिन, माओ यांचा कोणीही त्याग करणार नाही. शोषण जोपर्यंत आहे तोपर्यंत हा विचार राहणार आहे. आणि तो फक्त भारतात, महाराष्ट्रात किंवा दंतेवाड्यामध्ये राहणार नाही, तो जगभर राहणार. दूर करायचा हा एकमेव मार्ग आहे का विकास हा दुसरा मार्ग आहे? विकासाची अशी कुठली कामं नक्षलवाद्यांनी केली? या देशाच्या स्वतःची एक न्यायदानाची पद्धत आहे, ती अत्यंत क्रूर आहे. त्यातही दंडुके मारले जातात, हत्या केली जाते. काय सांगाल याविषयी? असं नाहीये. कसं आहे की लोक न्यायालय नावाचा प्रकार नक्षलवादी चालवतात. लोक न्यायालयामध्ये सामूहिकपणे बसून एखादा निर्णय ते घेतला जातो आणि त्याच्यासाठी एक न्यायदानाची पद्धत ठरलेली आहे. ती क्रूर पद्धत आहे असं मी मानत नाही. आपण बघा, या देशामधल्या जेलमध्ये किती सामान्य नागरिक मरतात
तेवढी जी क्रूरता आहे, म्हणजे या देशातल्या आपल्यासारख्या लोकांनी जोपर्यंत व्हाईट टेररच्या विरोधात आपण बोलणार नाही तोपर्यंत नक्षलवाद्यांच्या हिंसेवर बोलण्यामध्ये काही अर्थ तुम्हाला एक उरणार माहिती आहे का की या ठिकाणी विकास न करू देण्यामागे किती या देशाचं प्रचंड नुकसान आहे. आज ज्या भागामध्ये नक्षलवाद फोफावलेला आहे त्या भागातनं देशातलं 10% सिमेंट आणि 45% पोलाद निर्माण होतं. त्याहीपेक्षा सुद्धा माडिया, गौंड अशा प्रकारच्या प्रचंड मोठ्या प्राचीन इतिहासाचा वारसा जपणाऱ्या अशा तिकडे संस्कृती आहेत, त्यांचा विनाश होतो या सगळ्याच्यामध्ये. नक्षलवादी तो विनाश करत नाहीत, ही संस्कृती जपण्याचं काम नक्षलवादी करतायत. आणि तुम्ही जे सांगितलं की या देशामध्ये खास करून मध्य भारत ज्याला आपण दंडकारण्य म्हणतो, दंडकारण्यामध्ये नक्षलवादी चळवळींनी आपलं लक्ष का केंद्रित केलं त्याचं कारण तुम्ही सांगितलं त्याच्यामध्येच आहे की या देशातलं सर्वाधिक खनिज तिथं आहे आणि भारत सरकार आणि इथले राज्य सरकार हे सगळं खनिज ज्याच्यावर तिथल्या भूमिपुत्राचा अधिकार असायला पाहिजे ते मल्टीनॅशनल कंपन्यांना विकतायत. आणि त्यासाठी सलवा जुडूम सारखं एखादं मोहीम घेऊन भूमिपुत्राला विस्थापित करून जर इथला विकास करणार असतील तर तो विकास त्याला कसं काय म्हणता येईल? मला तुम्हाला एक स्पष्ट हे सगळे मुद्दे इतर अनेक जण ऐकतात, ते चर्चेला घेतात, अवघा महाराष्ट्र ऐकतोय, तेही आपलं मत बनवत आहे. मला तुम्ही सांगा की स्वामी अग्निवेश आणि शांतिभूषण हे अण्णा हजारे यांचे एकेकाळचे समर्थक होते. त्यांनी या चळवळीचं उघडपणे समर्थन केलेलं आहे. मला तुम्ही सांगा या चळवळीला लागणारं फंडिंग ठेकेदार व्यतिरिक्त एखाद्या एनजीओ मार्फत केलं जातं असं उघडपणे तुम्ही सांगू शकाल? एनजीओ मार्फत याला हे केलं जात नाही फंडिंग. उलट सगळ्या एनजीओला नक्षलवाद्यांचा विरोध आहे. एनजीओ ज्या या देशात काम करतात त्या साम्राज्यवाद्यांच्या दलाल आहेत असं नक्षलवाद्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे एनजीओ कडून यांना फंडिंग होत नाही. यांचं फंडिंग दोन प्रकारे होतं. जसं तुम्ही म्हणत असाल की ते ठेकेदार याच्याकडून त्याच्याकडून खंडणी किंवा ज्याला काय लेव्ही असं म्हणता येईल ते घेतात. आणि चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत, जे फुल टायमर आहेत, जे सिंपदायझर आहेत, त्याच्याकडून रीतसर प्रमाणे लेव्ही घेतला जातो. आणि ज्या ठेकेदाराकडून किंवा ज्याला तुम्ही जे म्हणता की यांच्याकडून घेतलं त्याच्याकडून घेतलं ते काय कोणताही नक्षलवादी कार्यकर्ता स्वतःच्या विकासासाठी वापरत नाही. तो पक्षाकडे जातो. नक्षलवादी चळवळीचा पक्ष आहे CPI-ML माओवादी, त्या पक्षाकडे तो जातो आणि पक्ष त्याचा हिशोब ठेवतो. आपण असं एकही उदाहरण मला तुम्ही गेल्या 40 वर्षात सांगू शकणार नाहीत की नक्षलवादी चळवळीतून बाहेर आला आणि कोणीतरी लखोपती झाला. निवडणुका लढवतो का? रजिस्टर्ड आहे का? रजिस्टर्ड आहे का? त्याच्यावर बंदी का आहे? काही नक्षलवादी पक्ष निवडणुका लढवतात, काही लढवत नाहीत. जे लढवत नाहीत त्यांचं असं म्हणणं आहे की या देशातली जी निवडणूक प्रक्रिया आहे ती फेअर नाहीये, ती सर्वसमावेशक नाहीये आणि या निवडणूक पद्धतीमध्ये कष्टकऱ्यांना न्याय मिळणार. म्हणजे 65% जनता गेले अनेक वर्ष 14 ते 15 लोकसभा निवडणुकांमधनं मतदान करत असते, 72% मतदान करत असते. ते नक्षलवादाच्या विरोधात, देशाच्या विरोधात, आणि जे 27% 28% करत नाहीत ते तुमच्या बाजूनी. अत्यंत वादग्रस्त अशा स्वरूपाचे मुद्दे आता बंधुराज लोणे यांनी नक्षलवादाच्या चळवळीच्या समर्थनार्थ मांडलेले, एक प्रकारे त्या चळवळीची बाजू त्यांनी समाजासमोर मांडली, तीही विचारात घेणं तितकंच महत्वाचं आहे. कारण जिथे जिथे शोषण असेल तिथे तिथे अशा प्रकारची चळवळ उभी राहणार. हा इतिहासही आपल्याला नाकारता येणार नाही, त्यापेक्षा सुद्धा भीषण वास्तवही आपल्याला नाकारता येणार नाही. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय नक्षलवादाचा रेड अलर्ट. झी 24 तास, एक पाऊल पुढे.